पुढे सरन्यायाधीशाने म्हटलेलं आहे, टुडे वी आर मेकिंग ओनली अ टेम्पररी अरेंजमेंट till matter is finally heard. In second week of January, a 3-judge bench can hear. There should not be any objection from either side. आता याच्यामध्ये सरन्यायाधीशांनी सरळ सरळ स्पष्ट करून सांगितलेलं आहे की आत्ताच्या घडीला आज आम्ही जे सांगू ती एक तात्पुरती सोय असेल, कारण की आता ऑलरेडी निवडणुका लागलेल्या आहेत, काही होऊ घातलेल्या आहेत. आत्ताच्या घडीला आम्ही तात्पुरतं सांगतो कारण निवडणुका अगदी तोंडावर आहेत. पण जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये एक 3 न्यायमूर्तींचं नवीन बेंच जे आहे, नवीन खंडपीठ जे आहे ते तयार केलं जाईल. देयर शुड नॉट बी एनी ऑब्जेक्शन फ्रॉम इदर साइड. आणि यावर तुम्ही कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही असं कोर्टाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यावर पुढे आता आजच्या या दिवसाच्या संदर्भामध्ये अंतरिम आदेश देताना कोर्टाने म्हटलेलं आहे, सिनियर काउन्सिल रिप्रेझेंटिंग महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन हॅज सबमिटेड अ ब्रीफ नोट. There are total 246 municipal councils and 42 Nagar Panchayats where process has begun. There are only 40 municipal councils out of 246 where reservation is exceeding 50%. 17 out of 42 Nagar Panchayats where it has likewise exceeded. आता परत इथे त्यांनी हे सांगितलेलं आहे की त्यांना राज्य निवडणूक आयोगाकडून कोर्टात काय देण्यात आलेलं आहे याबद्दल त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे. एकूण 246 म्हणजे आज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात काय कळवलेलं आहे तर 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका लागल्यात, ज्याच्याबद्दलची प्रक्रिया ही ऑलरेडी सुरू झालेली आहे असं राज्य निवडणूक आयोगाने कोर्टाला कळवलेलं आहे. आता ह्या ह्याची एकूण आकडा ठरतो 288. तर या एकूण 288 पैकी 40 नगर परिषदांमध्ये ही रिझर्वेशनची मर्यादा जी आहे ती 50% वर गेलेली आहे. आणि त्याच पद्धतीने काही नगर परिषद पंचायतींमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ही मर्यादा जी आहे ती ओलांडण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे कोर्ट म्हणते, टेकिंग दिस इनटू कन्सिडरेशन, these matters are initially ordered to be listed before a 3-judge bench in second week of January. Meanwhile, elections of municipal councils and nagar parishadas may take place as per notified schedule. So आत्ताच्या घडीला ह्या ज्या सगळ्या 288 नगर परिषदा नगर पंचायतींच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या तशाच पार पडतील असं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. उर्वरित ज्या गोष्टी आहेत, these matters are initially ordered to be listed before a 3-judge bench in second week of January. Meanwhile, elections of municipal councils and nagar parishadas may take place as per notified schedule. However, results of 40 municipal councils and 17 nagar parishadas where reservation has exceeded 50% shall be subject to final outcome of these proceedings. आता थोडं सोपं करून आणखीन सांगण्याचा प्रयत्न करते, कारण जसं येते तसं मी ते डायरेक्टली तुमच्या समोर ठेवते, पण आता त्याची आणखीन स्पष्टता मी देऊ शकते. मुळात कोर्टाने याच्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत गोष्टी. जानेवारी महिन्यामध्ये एक 3 न्यायमूर्तींचं नवीन बेंच जे आहे ते तयार केलं जाईल की जे ह्या प्रकरणाचा मूळ जो आक्षेप आहे त्याच्यावर सुनावणी घेईल. आत्ताच्या घडीला जे इलेक्शन सुरू आहेत ते असेच सुरू राहतील, म्हणजेच या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल, ही प्रक्रिया अशीच सुरू राहील. पण त्याच्यामध्ये 40 नगर परिषदा आहेत आणि 17 नगर पंचायती आहेत ज्याच्यामध्ये 50% मर्यादा ही ओलांडली गेलेली आहे. आता त्या ज्या वादग्रस्त जागा आहेत ज्याच्याबद्दल ही याचिका कोर्टात गेलेली आहे, तर कोर्ट ज्यावेळेला त्याचा निकाल देईल, ही संपूर्ण सुनावणी ऐकल्यानंतर, संपूर्ण हे प्रकरणाचा खल झाल्यानंतर कोर्ट ज्यावेळेला निकाल देईल तेव्हा त्या निकालाचा परिणाम ह्या वादात सापडलेल्या 40 नगर परिषदा आणि 17 नगर पंचायतींवर होणार आहे. तर हे कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडली गेलेली नाहीये तिथे काहीही फरक पडणार नाही, कारण तिथे मर्यादा ओलांडलीच न गेल्यामुळे ते सेफ आहेत. पण ज्या ठिकाणी ही 50% मर्यादा ओलांडली गेलेली आहे तिकडच्या निवडणुका आता पार पडतील, पण जेव्हा कोर्टाचा निकाल येईल तेव्हा तो निकाल याही निवडणुकांवर परिणामकारक असेल असं आज कोर्टाने याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. सो फार ॲज अदर बॉडीज, स्टेट अँड म्हणजे राज्य सरकार आणि स्टेट इलेक्शन कमिशन विल बी ॲट लिबर्टी टू इनिशिएट इलेक्शन प्रोसेस. However, reservation in these institutions shall not exceed 50%. The condition is also subject to final outcome. परत एकदा ह्याच्यामध्ये म्हणजे आता कोर्टाने आज हे स्पष्ट केलेलं आहे की नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचं काय होऊ शकतं. आता त्याच्यानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, महानगरपालिका असतील, त्याच्याबद्दल सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे की त्याही निवडणुका आधीच्या प्रमाणे पार पडल्या जाऊ शकतात. तुम्ही त्याची प्रक्रिया सुरू करू शकता. त्याही निवडणुका 31 जानेवारीच्या आत घ्यायला कोर्टाने सांगितलेल्या आहेत. सो त्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोग त्यांचं काम करू शकतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा ही काळजी घेतली गेली पाहिजे की 50% आरक्षणाची मर्यादा ही ओलांडता कामा नये. तर तेही आता इथे कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि त्याही परिस्थितीमध्ये जर इथे नगर परिषदा पंचायतींमध्ये जे झालेलं आहे तेच तिथे सुद्धा झालं, 50% मर्यादा जर ओलांडण्यात आली तर पुढे जाऊन कोर्ट ज्यावेळेला निकाल देईल ह्या मूळ प्रकरणासंदर्भातला पुढे सुनावणी घेऊन कोर्ट ज्यावेळेला निकाल देईल तेव्हा तोही निकाल या झेडपी किंवा महापालिका निवडणुकांमध्ये जिकडे 50% मर्यादा ओलांडली गेली असेल तर तिकडे तो ऍप्लिकेबल ठरेल.